नमस्कार, मी गिरीश अवघडे. विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि मी आज कोकणात आहे. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग लढत होती आहे. एक अतिशय राजकारणाची मोठी पार्श्वभूमी असणारे उमेदवार आणि त्यांच्यापुढं एक नवखे उमेदवार आहे आणि ते नवखे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभे आहेत. त्यांचं सहकाराच्या क्षेत्रातलं काम त्यांचं फार मोठं आहे. तर हे उमेदवार नेमके कोण आहेत आणि ती निवडणूक कशी लढणार आहे याबद्दल आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला सर पहिला प्रश्न हा विचारतो की राजकारणाचा तशी कोणती फार मोठी पार्श्वभूमी तुमच्या पाठीमागं नाही आहे, तरी पण तुम्ही बँक असेल किंवा डेअरी असेल यासारख्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलेलं आहे. तर अचानक विधानसभेची उमेदवारी हा कसा काय विषय? तसं म्हटलं राजकारणामध्ये पण मी आहे, समाजकारणामध्ये पण आहे. 2000पासून 2015पर्यंत मी आमच्या स्थानिक पातळीच्या राजकारणामध्ये सक्रिय होतो, ग्रामपंचायत सदस्य म्हणून. आणि 2015 नंतर मग बाकी क्षेत्रामध्ये पण आम्ही काम करायला लागलो. सहकार क्षेत्र हे आमच्या कुटुंबातलं क्षेत्र आहे. त्या माध्यमातून आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब यांनी एक सहकारात मोठं काम उभं केलेलं आहे. आम्ही त्या सहकाराच्या माध्यमातूनच आज दुग्ध व्यवसायाकडे पण गेल्या 2 वर्षापासून वळालो आणि त्या सगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे थोडंसं राजकीय क्षेत्र दुर्लक्षित झालं होतं. पण मध्यंतरी महाराष्ट्राच्या राजकारणात 2.5 वर्षापूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या आणि मग ज्या पद्धतीने आमदार इकडे तिकडे गेले, त्यात आमचे स्थानिक आमदार पलीकडे गेल्यानंतर ह्या मतदारसंघाच्या बाबतीत ज्या काही चर्चा सुरू होत्या आणि त्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेबांनी आणि इथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या सगळ्या याच्या माध्यमातून आपल्याला एक ही संधी दिली आणि त्यामुळे आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या रिंगणात आहोत. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्यासमोरचं जे उमेदवार आहे त्या उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी आहे. त्यांचे वडील 2 वेळा खासदार राहिलेले आहेत, शिवाय त्यांचे स्वतः त्यांची आमदारकीची टर्म आहे. तर एवढा मोठा राजकीय वारसा असलेल्या उमेदवारासमोर तुम्ही कशा पद्धतीने लढत देत आहे? की तुमचं प्रचारावरचा भर काय आहे? मुळातच आता जी राजकीय स्थित्यंतर घडली त्याच्यानंतर ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आली. महाविकास आघाडी आमची महाराष्ट्रामध्ये आहे. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा पक्ष असेल आणि काँग्रेस पक्ष, असे एकत्रित पक्षाचा मी उमेदवार आहे. जरी तिकडं त्यांची पार्श्वभूमी जरी या अगोदरची राजकीय असली तरीसुद्धा या ठिकाणी या तिन्ही पक्षांचं संघटन चांगलं आहे. या सगळ्या पक्षांचे प्रमुख नेते माझ्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर काही माजी आमदारही या पक्षांचे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं या निवडणुकीला फेस करण्यासाठी ज्या ज्या यंत्रणा लागतात त्या सगळ्या यंत्रणा माझ्याकडे सक्षमपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी आणि सोबत आहे. आणि त्याचबरोबर आमचं सहकारातलं असलेलं आमचं काम आणि वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून तरुणांसाठी जो रोजगार आपण उपलब्ध करून दिला आहे, शेतकऱ्यांना आपण या माध्यमातून उभं करण्याचं जे काम केलं आहे, असा सरासर जर विचार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीची संपर्क यंत्रणाही माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने मला या लढाईमध्ये ते जरी अनेक वर्षाचे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे असले तरी मलाही या निवडणुकीमध्ये तेवढाच ताकदीनं पाठबळ या सगळ्या मंडळींचं आहे. ग्रेट. आपण वाशिष्ठी डेअरीचा उल्लेख केला, तर वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आपण या क्षेत्रामध्ये जे काही काम केलं आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं काही सांगू शकता का? वाशिष्ठी डेअरीच्या अगोदर आम्ही सहकारच आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेबांचं गेलं 32 ते 33 वर्षाचं काम आहे.
50 शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रात हे काम चालू आहे. अनेक तरुणांना उभं करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून झालं आहे. ग्रामीण भागातल्या अनेक कुटुंबांना आमची संस्था ही खऱ्या अर्थानं एक आधारवट ठरलेली आहे. परंतु हे काम करत असताना आर्थिक ताकद या इथल्या लोकांना देत असताना कायम आमच्या सगळ्यांसमोर आणि साहेबांसमोर एक प्रश्न होता की इथल्या लोकांना काहीतरी आपण कायमस्वरूपी हाताला काम देणारा रोजगार दिला पाहिजे. कारण इथं असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती, असणारं पाणी, इथं असणारा हिरवा चारा, या सगळ्या माध्यमातून जर दुग्ध व्यवसायाला चालना दिली, कारण दुग्ध व्यवसाय हा कोकणाचा पारंपरिक व्यवसाय आहे. या व्यवसायाकडे मधल्या काळात सगळ्या बाजूने दुर्लक्षित झाल्यामुळं हा व्यवसाय शेतकऱ्यांनी सोडून दिला. पण आमची अशी धारणा होती की या व्यवसायात जर अशा कोणीतरी चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर निश्चितपणे ग्रामीण भागाला पुन्हा एकदा चांगले दिवस येऊ शकतात. आज जे बाकीचे जिल्हे किंवा बाकीचे भाग जे संपन्न झालेत, या संपन्न होण्यामागे दुग्ध व्यवसाय हा एक प्रमुख कारण आहे. आजही तिथले शेतकरी दुग्ध व्यवसाय त्याच पद्धतीने जोपासत आहेत आणि पुढं नेत आहेत. तर आपणही त्या क्षेत्रात जर काम केलं आणि आपल्या इथल्या असलेल्या साधनसंपत्तीचा जर योग्य विनियोग करून आपल्या शेतकऱ्यांना जर आपण या क्षेत्रामध्ये आणलं तर एक चांगलं काम उभं राहून निश्चितपणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक मोठा आधार मिळेल. आणि मग यातून ही संकल्पना आम्ही कार्यान्वित केली आणि त्यातून वाशिष्ठी डेअरी आज आपल्यासमोर उभी आहे ती दिसते. तर वाशिष्ठीच्या माध्यमातून या भागामध्ये बऱ्यापैकी सकारात्मक बदल झाले असं आपलं म्हणणं आहे. तर मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की साधारणतः कोकणातून रोजगारासाठी पुणे, मुंबई या ठिकाणी स्थलांतर करण्याचं प्रमाण असतं. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून किंवा चिपळूण नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून आपण हे जे पलायन आहे ते रोखण्यामध्ये यशस्वी ठरलं आहे असं आपल्याला वाटतं? आज ही सुरुवात आहे, परंतु या अगोदरची जी परिस्थिती कोकणातली होती त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने होते की मुंबई आमच्या लोकांना जवळ होती. त्यावेळी काही वर्षापूर्वी आमच्या सगळ्या मंडळींचा मुंबईकडे जाण्याकडे ओढा होता. नंतरच्या काळामध्ये काही MIDC आमच्या इथे आल्या, त्यामुळे काही आमचा तरुण वर्ग या ठिकाणी स्थिरावला. नवीन लोक या ठिकाणी आली, त्यामुळे आजूबाजूच्या गावांचा, शहरांचा पण विकास झाला. पण गेल्या 10-15 वर्षामध्ये ही सगळी गती मंदावली. म्हणजे इंडस्ट्रीयलचा जर विचार केला तर त्याही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नंतर वाढ झाली नाही आहे. त्या कंपन्यांपैकी अनेक कंपन्या बंद पडल्या, त्यामुळे इथला रोजगार वाढवण्याच्या ऐवजी कमी झाला. त्याचबरोबर मुंबईत पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. आणि मग आज आम्ही नेहमी या क्षेत्रात काम करताना लक्षात आलं की हजारो बेरोजगार आज कोकणात नोकरीसाठी मागं लागतात. अनेक स्पर्धा परीक्षा देत आहेत, पण त्यातही आमचे मुलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत नाहीत. आणि मग अशा सगळ्यांच्या भूमिकेतून जेव्हा वाशिष्ठी डेअरी आम्ही काढली ते अनेकांचे आम्हाला अर्ज प्राप्त झाले नोकरीला. आज एक निश्चित आहे की वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे, पण ग्रामीण भागातला जो तरुण आहे आणि ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे तो पुन्हा दुग्ध व्यवसायाकडे वळाला. म्हणजे बदल जर झाला असं सांगायचं, जर त्याचं उदाहरण सांगायचं जर झालं तर वाशिष्ठी डेअरी ज्यावेळी सुरू झाली तेव्हा 160 लिटर दूध होतं आणि 70 शेतकरी दूध घालत होते. आणि आज आता आमचा डिसेंबर 2024ला 2 वर्ष पूर्ण होतील या प्रकल्पाला. आज आमच्याकडे जवळजवळ 11,000च्या वरती शेतकरी आहेत आणि जवळजवळ आमचं दूध हे आता 42,000 ते 25,000 प्रतिदिन असं आज आमच्याकडं संकलन आहे. याच्यावरून लक्षात ठेवा की जिल्ह्यातलंच दूध आहे सगळं. जिल्ह्यामध्ये 11,000 शेतकरी जे दूध घालतात. म्हणजे निश्चितपणे या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं आधार देण्याचं काम वाशिष्ठीने केलेलं आहे. कारण आमच्याकडे हा जो स्पीड आहे 40-25 हजार व्हायला अनेक ठिकाणी 5-5, 10-10 वर्ष जातात आणि हा आम्ही टप्पा 2 वर्षात गाठला आहे. आता आमच्या प्रकल्पाची कॅपॅसिटी कमी पडायला लागली,
आम्ही एक्सटेन्शन सुरू केलं कारण आम्हाला आता पुढच्या जर नियोजनाचं ज्यावेळी आम्ही बघतो आहे तर येत्या 2 वर्षात आम्ही 1 लाख लिटरपर्यंत पोचू आणि मग ते नियोजन करणं आत्तापासूनच आमचं सुरू झालं आहे. म्हणजे लोकांमध्ये व्यवसाय करण्याच्या दृष्टीने किंवा रोजगार करण्याच्या दृष्टीने या क्षेत्राकडे बघण्याचा आता कल बदललेला आहे आणि निश्चितपणे आमचा शेतकरी याच्यामध्ये येतो आहे, तरुण येत आहेत. म्हणजे या सगळ्या जनावरांच्या पाठीमागे पण अनेकांनी स्वतःचं आर्थिक पडबळ वापरून फार मोठ्या प्रमाणात आम्ही कुणालाही कर्ज पुरवठा केलेला नाही किंवा फार मोठ्या शासनाच्या योजना अजूनही ते लागू झालेल्या नाहीत, तरी लोक आता स्वतःहून जनावरं घेत आहेत आणि ती जनावरं घेऊन ते दूध आमच्याकडे टाकत आहेत. मी स्वतःमध्ये लोकांनी आता बदल केलेला आहे. बदल होतो. आपला जेव्हा पक्षप्रवेश होता त्या पक्षप्रवेशानंतर आपण चिपळूणमध्ये कार्यक्रम घेतला, तर त्या कार्यक्रमामध्ये स्वतः शरद पवारांनी भाषणात इथल्या रस्त्यांबद्दल एक विधान केलं होतं. तर काय सांगताय सर की आपल्या निवडणुकीचा इथला रस्ता किंवा इतर कुठली पायाभूत सुविधा असतील त्याबद्दल आपलं पुढचं खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधांचा विचार करताना इथल्या नैसर्गिक वातावरणाचा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं आहे की गेले 10-12 वर्ष झाले अजून आमचा हायवे पूर्ण होत नाही. आमचे रस्ते 1 वर्षामध्ये डांबरीकरण केलेले असतील किंवा तयार झालेले रस्ते उकडत आहेत. एक वेगळ्या पद्धतीनं या सगळ्यांची मूलभूत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर मूलभूत पद्धतीने केल्या, आज गोव्यात पण मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, आज सिक्कीम, दार्जिलिंग या सगळ्या ठिकाणी जा, पण तिथे ज्या पद्धतीनं काम करून घेतलं जातं किंवा जी टेक्नॉलॉजी वापरली जाते, थोडासा खर्च अधिक होत असेल, पण ह्या गोष्टी जर त्या पद्धतीनं काम केल्या तर एक निश्चित कोकणाकडे आज निसर्गसंपन्न आमचं कोकण आहे, वातावरण अतिशय चांगलं आहे, हवा शुद्ध आहे, पाणी स्वच्छ आहे आणि विशेष म्हणजे पर्यटकांचा कल कोकणाकडे वाढतो आहे. गेल्या जर 5-6 वर्षाची आकडेवारी जर तुम्ही बघाल तर आज इतर महाबळेश्वर आणि या ठिकाणापेक्षा कोकणाकडे येण्याचा लोकांचा कल वाढलेला आहे. पण ह्या मूलभूत ज्या सुविधा आहेत यांच्याकडे ज्या गंभीरतेनं बघायला पाहिजे, राजकीय लोकांनी असेल, प्रशासनाने, आणि त्याच्यावर काम करायला पाहिजे, ते दिसत नाही. आता आमचा मध्यंतरी इथला ब्रिज पडला, पण त्याच्यानंतरसुद्धा ज्या पद्धतीनं त्या कामाला गती मिळायला पाहिजे, ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आणि ज्या पद्धतीचं त्याच्यामध्ये सामुग्री वापरायला पाहिजे, हे काही दिसत नाही आहे. ही उदासीनता आहे. आणि मी सांगितलं की अनेक लोक या भागामध्ये अनेक गोष्टी करू शकतात, अशी या ठिकाणी असणारी अनेक कर्तृत्ववान माणसं आहेत किंवा त्यांच्याकडे अशा संस्था आहेत की जे पर्यटन क्षेत्रात किंवा अशा क्षेत्रामध्ये काम करून चांगल्या पद्धतीने कोकणातल्या इथल्या लोकांना रोजगार आणि उद्योग देऊ शकतात. पण ह्या मूलभूत सोयी देणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही मूलभूत सुविधा ह्या दीर्घकाळ टिकणाऱ्या जोपर्यंत तयार करत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही गोष्टी करायचा विचार केला तरी त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. हा जर आमचा नॅशनल हायवे चांगला झाला, हे काही जे महत्त्वाचे पर्यटनासाठी येणारे रस्ते चांगल्या पद्धतीचे जर झाले, तर 100% सांगतो की एवढ्या 2 गोष्टीच्या माध्यमातून इथला स्थानिक आमचा तरुण स्वतःहून पुढं येऊन रोजगार उद्योग उभा करेल. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ते त्याच्या हातात नाही आहेत आणि ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की या गोष्टी देण्याचं काम हे शासनाचं आहे आणि ते आपण त्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी आपलं विजन काय आहे आता या घडीला? सगळ्यात मोठं विजन रोजगार. कारण मला एक लक्षात येतं आहे की कोणतंही क्षेत्र, विकासाचं क्षेत्र जर त्या भागामध्ये आणायचं असेल तर रोजगारक्षम बनवणं पहिलं काम आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरवणं गरजेचं आहे. रोजगाराचा प्रश्न बिकट एवढ्यासाठी आहे की कोकणातल्या मुलांना आज पुण्या मुंबईत जाऊन आणि ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या पद्धतीने मिळत नाहीत. परंतु या ठिकाणी एक गोष्ट निश्चित चांगली आहे की आम्ही चिपळूणच्या बाजूबाजूला, माझ्या मतदारसंघाच्या बाजूला 3 MIDC आहेत आणि ह्या MIDCना असणारं लागणारं पाणी
आमची वाशिष्ठी नदी बारमाही वाहत असल्यामुळे सगळ्यात मोठा विषय असतो पाण्याचा. ते पाणी आमच्याकडे चांगल्या पद्धतीनं मुबलक आहे. परंतु या इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षामध्ये काहीच डेव्हलपमेंट झालेलं नाही. आहेत ते कारखाने त्या स्थितीमध्ये आहेत किंवा त्यांची वाढ झालेली नाही. अनेक कारखाने बंद पडलेले आहेत. अनेक कारखानदारांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत आणि त्याचा वापर इतर कामासाठी होतो आहे. आणि मग इथल्या काम करणाऱ्या उद्योजकाला पण इथला प्लॉट मिळत नाही आणि दुसरीही काही डेव्हलपमेंट होत नाही. जर माझ्या दृष्टीने इथे छोटे छोटे इंजिनिअरिंग जर प्रकल्प आले तर इथल्या आजूबाजूच्या परिसराला एक 2-3 हजार किंवा 4-5 हजार लोकांना रोजगार जर उपलब्ध झाला तर अनेक गोष्टी वाढतील. त्या अनुषंगाने बांधकाम वाढतील, त्या अनुषंगाने आजूबाजूच्या बाजारपेठांमध्ये उद्योग व्यवसाय, बाजारपेठेची आवक वाढेल, ट्रान्सपोर्ट वाढेल, अशा अनेक गोष्टी वाढू शकतात. आणि त्याच्यामुळे माझं पहिलं विजन आहे की कोकणातल्या आणि आपल्या या मतदारसंघामध्ये छोटे छोटे उद्योग आणणे आणि त्याचबरोबर या उद्योगाच्या अनुषंगाने महिलांसाठी काही पूरक गोष्टी अशा करणं की ज्या माध्यमातून त्या महिलांना आपण एक सक्षमपणे रोजगार देऊ शकतो. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर एक चित्र आहे की पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक बचत गट किंवा महिला गट हे पुण्या मुंबईतल्या फूड मॉलला भाजीपाला पुरवतात. म्हणजे तिकडचे फूड मॉल्सवाले यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट बेसिसने काही वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करतात. त्यांना सगळ्या ज्या गोष्टी ज्यांना अपेक्षित आहेत त्या पुरवतात आणि त्यांना उत्पादन बनवायला लावून तो उत्पादन त्यांना पाहिजे त्या ब्रँडिंगमध्ये आणि पॅकिंग करून ते स्वतः घेऊन जातात आणि त्यांना जागेवरती पैसे मिळतात. अशा पद्धतीने आमचा आंब्याचा पल्प्स असेल, इतर काजू असतील, कोकम असतील, अशा काही गोष्टींना प्रक्रियाबद्ध जर केलं, काही ठिकाणी आपण जर कोल्ड स्टोरेज उभारले आणि या महिलांना काम देऊन त्या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून आपण जर स्वतः हा जर ट्रान्सपोर्ट करणं किंवा या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जर काही चांगल्या लोकांना उतरून जर हे काम करून घेतलं, चेन तयार करून, तर निश्चितपणे ह्या महिला बचत गटांना एक चांगलं काम मिळू शकतं. त्यामुळे तरुण असतील किंवा आमच्या महिला असतील यांना रोजगार देणं हे माझ्यासाठीचं पहिलं मोठं विजन आहे आणि ते व्हावं असं मला मनापासून वाटतं. चिपळूण संगमेश्वरच्या भागामध्ये ज्यावेळी फिरतो त्या भागात फिरत असताना अनेक गोष्टी लक्षामध्ये येतात. एक महत्त्वाचा विषय लक्षात येण्यासारखा आहे की ग्रामीण भागामधली या शिक्षणाची व्यवस्था, जिल्हा परिषदेतल्या शाळांची अतिशय नाजूक आणि विचित्र परिस्थिती आहे. खरं म्हणजे ह्या शाळा टिकणं गरजेचे आहेत. कारण अनेक गावं विशेषतः संगमेश्वर तालुक्यामध्ये अशी आहेत की शहरापासून अतिशय लांब आहेत आणि खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळांच्या ज्या सोयीसुविधा त्यांना जर पुरवल्या नाहीत आणि ह्या जर शाळा बंद पडल्या तर ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण होऊ शकते. विशेषतः मुलींच्या अडचणीची फार मोठी प्रश्न होऊ शकते. काही गावामध्ये तर अशी परिस्थिती आहे की सकाळी एकच गाडी येते आणि रात्री एक गाडी येते. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जर प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ह्यांना खऱ्या अर्थानं ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे. त्याचबरोबर ती आरोग्याचा प्रश्न अनेक ठिकाणी गंभीर आहे. विशेषतः संगमेश्वर तालुक्यामध्ये अद्ययावत आरोग्य सुविधा देणारी असं एकही केंद्र नाही आहे. त्या ठिकाणी जे काही आरोग्य सुविधा केंद्र आहेत किंवा आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये असणारा स्टाफ अपुरा आहे आणि त्या भागातला जर विचार केला तर एखाद्या आजारासाठी त्या लोकांना चिपळूणला आणण्याशिवाय पर्याय नाही किंवा कोल्हापूरला जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला एक डोक्यात विचार आहे की भविष्यात तिथे चांगल्या आरोग्य सुविधा देणारी एखादी गोष्ट उभी करता आली किंवा एखादं केंद्र उभं करता आलं तर ते त्या दृष्टीनं काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दळवळणाच्या सुविधा आहेत पण अनेक ठिकाणी दळवळणाच्या सुविधेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. कारण रस्ते अतिशय छोटे आणि नॅरो आहेत. हे रस्ते वाढवणे गरजेचे आहे. कारण अनेक ठिकाणं अशी आहेत
की जर त्या रस्त्यांना आपण चांगल्या पद्धतीने जर रस्त्याची उभारणी करू शकलो तर निश्चितपणे तिथल्या भागातलंही पर्यटन किंवा तिथल्याही भागात अनेक स्थळं अशी आहेत की त्या ठिकाणी लोक जाऊ शकतात. पण त्या ठिकाणी असणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या ज्या असुविधा आहेत, रस्त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्याच्यामुळं त्या ठिकाणची अनेक स्थानं दुर्लक्षित आहेत. म्हणजे एक जर उदाहरण करायचं झालं तर संगमेश्वरमध्ये आमचं कसबा आहे, संभाजी महाराजांचं स्मारक आहे, पुढे शृंगारपूर म्हणून संभाजी महाराजांची तिथं ती सासरवाडी. पण ही सगळी भाग जे आहेत, ह्या भागांना ज्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी हवं आहे किंवा ज्याप्रमाणे दळवळणाच्या बाबतीत रस्त्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे, ही अशी स्थानं जर काही डेव्हलप केली आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टचे चांगले जर कम्युनिकेशन आपण करून दिलं तर तिथला रोजगार हा त्या पर्यटनाच्या माध्यमातून त्या भागातला वाढू शकतो. त्याचबरोबर मी अनेक गोष्टींचा विचार करताना काही गोष्टी नजरेसमोर येतात की आज अनेक ठिकाणी पाणी आहे, पण त्या पाण्याच्या बाबतीत योग्य पद्धतीनं त्याचं नियोजन झालेलं नाही. पिण्याच्या पाण्याच्या समस्यासुद्धा आज आमच्या 70 वर्षामध्ये अनेक ठिकाणी कायम आहेत. पाणी जवळून वाहतं आहे पण जवळच्याच गावांना पाणी मिळत नाहीत. हेच पाणी थोडंसं जर आपण सिंचनाचे काही छोटे छोटे ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत ते जर करून तिथल्या भागाला जर पाणी पुरवलं तर शेतीकडे सुद्धा आमचा शेतकरी त्या निमित्ताने वळू शकतो. आणि अनेक ठिकाणी जर छोट्या छोट्या पद्धतीचे पाणी लिफ्टिंगचे प्रोजेक्ट केले आणि ते जर ग्रॅव्हिटीने देण्याचे जर त्या भागामध्ये आपण जर नियोजन केलं, खर्चही कमी होईल आणि ते उद्या मेंटेन करणंही सोपं जाईल. कारण मोठी एखादी योजना करून पाणी इकडचं तिकडं लिफ्ट करणं, त्याच्यासाठी लागणाराही निधी मोठा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काम करणं किंवा त्या सगळ्या यंत्रणा पुढच्या काळामध्ये सांभाळणं आणि मेंटेनन्स करणं, ह्या गोष्टींचा विचार करून छोट्या छोट्या योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून जर तिथला परिसर जर आपण पाण्याखाली आणला, पिण्याच्या पाण्याखाली असेल किंवा तिथल्या शेतीसाठी, तर त्याही दृष्टीनं ह्या ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक जे काही जोडधंद्यासाठी वाव मिळू शकतो, शेतीला उन्हाळी शेतीलासुद्धा त्यामुळे आपल्याला आधार मिळू शकतो. अनेक प्रश्न आहेत की काही ठिकाणी आज आता मी विचार केला की याचाही विषय आज समोर अनेक लोकांनी मांडला की मोबाईलचा रेंजचा विषय आहे. अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही. केंद्र सरकारची स्कीम आहे की जिथे कनेक्टिव्हिटी नसेल, म्हणजे पाणी, वीज आणि आरोग्य याच्याबरोबरची आता 4थी त्याच्यामध्ये आपण कनेक्टिव्हिटी ॲड केलेली आहे की मोबाईलची. पण अनेक भागात आज आम्हाला कळलं की आमच्या इथं अजूनही मोबाईलची रेंज नाही. मला जर या माध्यमातून काम करता आलं तर पहिलं काम जर मी काय करेन तरी मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम करेन. कारण ही आता काळाची गरज आहे. अनेक मुलांना शिक्षणाच्या 10वी-12वीच्या मुलांना ऑनलाईन काही करायचं असेल, काही बघायचं असेल तर त्या ठिकाणी अडचणीचे विषय आहे. त्यामुळे या कनेक्टिव्हिटीवरती पहिल्यांदा मोबाईल कनेक्टिव्हिटीवरती जोर देणार आणि शासनाची स्कीम आहे, फक्त त्याच्यासाठी पाठपुरावा करणं आपण गरजेचं आहे. आणि मला वाटते आपण थोडेसे प्रयत्न जर केले तर त्या गोष्टी सहज शक्य होऊ शकतात. काही ठिकाणी जंगली जनावरांचा प्रश्न आहे, त्यामुळे शेतीचं नुकसान होतं आहे. काही फॉरेस्ट खातेकडनं असा नियम आला की स्वतःच्या जागेतलं सुद्धा झाड तोडायचं असेल तर 50,000चा दंड आहे. म्हणजे हे उगाच पैसे वाढवून ठेवलेले आहेत. आमच्या इथं एकतर मुळातच जमिनी ह्या जर विचार केल्या तर डोंगराळ जमिनी आहेत. अनेकांच्या मालकीचे डोंगर आहेत. उद्या आम्ही भात लागवड किंवा नाचणी करायची झाली तरी 4 झाडं तोडल्याशिवाय आम्हाला तिथे शेत बनवता येत नाही. मग अशा पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्रामधला जो नियम आहे तो कोकणाला लावणं हा काही बरोबर नाही. त्याच्यामध्ये या कोकणासाठीचा वेगळा न्याय असणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी आमच्या इथं हा जो आमचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये जांभा मिळतो. हा जांभा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. पण काही रिझर्व झोन असल्यामुळे काही ठिकाणी जाताना रस्त्याची अडवणूक केली जाते फॉरेस्ट खात्याकडे किंवा पर्यावरणाच्या नावाखाली. ह्या काही गोष्टी आहेत. हातपाटी वाळू आमच्या लोकांचा वरती हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. ड्रेझरसाठी परवानगी मिळते पण हातपाटी व्यवसायांना वाळूसाठी मिळत नाही. या सगळ्यांसाठी हे पारंपरिक व्यवसाय. पर्यावरण जपलं पाहिजे, पर्यावरणाची हानी होता कामा नये. पण त्याचबरोबर कोकणामधल्या माणसाला
त्याच्यात निसर्गसंपन्न कोकणात राहून रोजगारासाठी सुद्धा काहीतरी लागतं, त्याचाही विचार होऊन काही नियम आणि कायदे बनणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा या पुढच्या काळात आपण काम करू. महत्त्वाचं आमचं ऐतिहासिक शहर आहे चिपळूण. वाशिष्ठी नदीचा गाळ आणि हा आमच्यासाठी फार मोठा विषय आज चिपळूणकरांसाठी आहे. सातत्याने गेले काही वर्ष पूर येतो आहे आणि त्या चिपळूणचा जो मागे जो पूर आला आता पूर्ण शहर पाण्यात. आता बघा 2018ला जो पूर आला हा काय सततचा पूर नाही आहे. हा जवळजवळ आमच्या माहितीप्रमाणे 50-60 वर्षाच्या किंवा 100 वर्षाच्या इतिहासातला मोठा पूर आहे. शेवटी नैसर्गिक निसर्गात एखाद्या वेळेला अशा पद्धतीचे समतोल बिघडल्यानंतर एखादी गोष्ट होऊ शकतं. पण हे शहर या नदीच्याच काठी पारंपरिक बसलेलं आहे. असं काही ते नवीन येऊन कोणी बसवलेलं नाही आणि या पुराची चिपळूणकरांना ओळख आहे म्हणण्यापेक्षा त्या सगळ्याची कल्पना आहे. आता ठीक आहे, काही चुका आहेत की बांधकामं करताना परवानग्या देताना काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचे पारंपरिक नाले आणि त्या गोष्टी बुजवल्या गेल्यामुळे सुद्धा पाण्याचे मार्ग अडल्यामुळे सुद्धा शहरामध्ये पाणी घुसताना मग ते इतरत्र सगळीकडं जातं आहे. अनेक वर्षाचा वरती सह्याद्री आहे, त्यामुळे सह्याद्रीच्या वरून येणारा माती सगळी जी आहे ती त्याच्यामुळे गाळामुळे नदी भरलेल्या आहेत. पण मला एक असं वाटतं की ही जी वाशिष्ठी नदी आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने पाणी येतं ते आमच्या कोयना प्रकल्पाचं. कोयना प्रकल्पातनं 4थ्या टप्प्याला आमचं जलविद्युत प्रकल्पातून हे पाणी खाली सोडलं जातं. माझं म्हणणं आहे की ज्या भागात जो प्रकल्प आहे, म्हणजे आपण म्हणतो की जिथं कारखानदारी असेल त्या कारखानदारांनी त्या MIDCत असतील किंवा त्या ठिकाणी जिथं कारखाना करतो तिथे आजूबाजूच्या परिसराला त्यांनी त्यांच्या सेस फंडातनं काहीतरी सहकार्य करून डेव्हलपमेंट करायची असते. आज महाराष्ट्र शासनाने विचार केला पाहिजे की हे एक ऐतिहासिक शहर आहे, अनेक गोष्टी सांस्कृतिक आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शहर अग्रेसर आहे. हा गाळाच्या प्रश्नामध्ये हे पाणी आणि ह्या सगळ्या गोष्टींची धूप ही सुद्धा कारणीभूत आहे. माझं म्हणणं आहे की याच्यासाठी शासन सगळ्या ठिकाणी निधी देतं. आज सगळ्यांवरती टॅक्स बसतो. आता विजेवरती पण तुम्ही लाईट बिल जे आमच्या इथून तयार होते आणि महाराष्ट्राला जाते, त्या लाईट बिलच्या बाबतीमध्ये तुम्ही अनेक टॅक्सेस लावलेले आहेत. जसं आपण म्युन्सिपाल्टी आणि याच्यामध्ये आरोग्य कर लावतो, स्ट्रीट लाईटचा कर लावतो, तसा आमच्यासाठी एखाद्या इथल्या नदीच्या संवर्धनासाठी किंवा याच्यासाठी जर काही एखादा डेव्हलपमेंट चार्जेस लावून किंवा एखादा सेस फंड आम्हाला जर दिला, भले तो काही प्रमाणात असेल, पण तो थोडा थोडा जरी दरवर्षी मिळाला तरी कायमस्वरूपी हे काम चालू राहील. की जर कायमस्वरूपी आज मला सांगा 50-100 कोटीची जे काही बजेट आहे हे एकदम कोणालाही तरतूद करता येणार नाही. किंवा जर तरतूद करायचं म्हणलं तरी तेवढी आमची राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असं म्हणायला काही हरकत नाही. मिळणाऱ्यांना मिळतो आहे, पण म्हणजे नागपूरला मिळाला एका दिवसात, कोल्हापूर सांगलीला मिळाला, ठीक आहे, आम्ही कमी पडतो आहे. पण आम्हाला या वीज प्रकल्पातून जी वीज तयार होते त्याच्या माध्यमातून जर ह्या सगळ्या गोष्टीसाठीचा काही निधी इथल्या संवर्धनासाठी जर आम्हाला मिळाला तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि मला वाटते हे करणं गरजेचं आहे. आणि येत्या काळात निश्चितपणे पवारसाहेबांसारखं नेतृत्व पाठीशी आहे, जयंत पाटील साहेब आहेत आणि ह्या सगळ्या माध्यमातून या विषयाची गंभीरता मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि मला खात्री आहे की यांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही सोडवू. कारण आज सगळ्यात महत्त्वाचं झालं की ह्या एका गोष्टीमुळं त्यानंतर जो शासनाचा सर्वे झाला आणि रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनमुळं संपूर्ण क्षेत्र जे बाधित झालं आहे, म्हणजे अख्खं चिपळूण शहर आणि आजूबाजूचा परिसर बाधित झाला आहे. त्याच्यामुळे एकाही बांधकामाला नवीन परवानगी नाही आणि जर बांधकाम क्षेत्रच बंद पडलं तर तुमच्या सगळी तिथली प्रगती ठप्प होणार आहे आणि ठप्प होतेच. जिथलं बांधकाम क्षेत्र बंद झालं की तिथला विकास खुंटला आणि हे चालू होणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीनं या प्रश्नाच्या बाबतीत ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन काढण्याबाबतीत 100% येणाऱ्या काही काळामध्ये आपण अल्पावधीत हा निर्णय करू आणि त्याची मला खात्री आहे. त्यासाठी काय करावं लागेल या सगळ्याचं स्पष्ट चित्र माझ्यासमोर आहे आणि त्या पद्धतीचे टेक्निकल पद्धतीचे आपल्याला या सगळ्यात मार्गदर्शन करणारी जी मंडळी आहेत त्यांनी आपल्याला काय करता येईल याबाबतच्या सगळ्या कल्पना दिलेल्या आहेत. योग्य वेळी आपण ते इम्प्लिमेंट करू. अच्छा,
या मतदारसंघामध्ये बऱ्याच वर्षापासूनचा एक प्रश्न आहे तो म्हणजे कात कारखाना त्यातून होणारं मध्ये होणारं विसर. तर यावर तोडगा निघेल भविष्याच्या काळामध्ये आपण आमदार झाला तर? बघा, दोन्ही गोष्टी आहेत. रोजगार पण निर्माण झाला पाहिजे आणि रोजगार निर्मिती करणारे कारखाने पण असले पाहिजेत. पण सगळ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. रोजगार करताना प्रदूषण आणि ह्या सगळ्या गोष्टींचे काही विषय आहेत आणि या सगळ्या गोष्टीतनं मार्ग काढण्याची मानसिकता आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे. एखादी गोष्ट आपल्यासमोर करत असताना त्या गोष्टीमधून तिथल्या पर्यावरणाची हानी होणार नाही, तिथल्या लोकांना त्रास होणार नाही, तिथल्या लोकांच्यामध्ये एखाद्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये नाराजी निर्माण होणार नाही, प्रक्षोभ निर्माण होणार नाही. हे काम खऱ्या अर्थानं करण्याचं काम राजकीय मंडळींचं आणि प्रशासनाचं आहे. आणि मला खात्री आहे की जर आपण योग्य ठिकाणी योग्य भूमिका घेतल्या आणि त्या पद्धतीने जर प्रत्येकाला त्या गोष्टी करण्यासाठी आपण जर भाग पाडलं तर अनेक अडचणी आपण वरती मात करू शकतो किंवा त्या टाळू शकतो. दुसरा एक प्रश्न खूप दिवसापासून या ठिकाणी या भागाचा आहे की कोकण रेल्वेला कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी देण्याचा संदर्भाने एक विषय आहे. सर्वे झाले पण निधी येत नाही किंवा निधी अडकलेला आणि हे काम होत नाही. तर कसं आहे, आघाडी सरकारच्या काळामध्ये केंद्रात ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी मनमोहन सिंग असतील किंवा इकडं मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील, त्यांनी यासाठी सर्वे पण केला होता, निधीची पण तरतूद केली होती. मध्यंतरी काळात हे सरकार बदललं आणि मग त्यांनी या सगळ्या गोष्टी म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रासाठीच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांना केराची टोपली दाखवली. पण खऱ्या अर्थानं त्या जर सर्वेतनं जर काम झालं असतं तर आज खऱ्या अर्थानं आमचं जर सरकार असतं तर कराड चिपळूण हा रेल्वे मार्ग झाला असता. आणि मी तुम्हाला 100% सांगतो की जसं पर्यटन आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तसं कराड चिपळूण रेल्वे मार्ग होणं गरजेचं आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातली सगळी आवक जर इकडं झाली तर तुम्हाला मी आज सांगतो की बाकी जशा द्राक्षांच्या बागाचे कोल्ड स्टोरेज आहेत ते सगळे कोल्ड स्टोरेज चिपळूण आणि आमच्या भागामध्ये होतील आणि कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून आमचा इथला तरुण उद्योजक उभा राहील. कारण ज्यावेळी हा माल येणार आहे तो माल पुढं पाठवण्यासाठी जो काही अवधी लागणार आहे त्या अवधीसाठी ह्या कोल्ड स्टोरेजचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि मला सांगतो की ही जर गोष्ट झाली ना तर आमच्यातला छोट्यातला छोटा कार्यकर्ता किंवा आमचा छोट्यातला छोटा रोजगार करणाऱ्याला कष्टकऱ्याची मानसिकता आहे तो या माध्यमातून उभा राहू शकतो आणि 100% कोकणात कोल्ड स्टोरेजचं जाळं उभं राहू शकतं. आत्ता आपल्या एक घोषणा दिली जाते आपल्या समोरच्या किंवा आपल्या महायुतीच्या नेत्यांकडून. ती घोषणा आहे बटेंगे तो कटेंगे. आपल्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचे मतदार खूप आहेत. तर ह्या बटेंग्यावर तो कटेंगेचा परिणाम आपल्या निवडणूक कॅम्पेनवर होईल किंवा? बघ, महाराष्ट्रातली स्थितीपेक्षा कोकणातील आमचे सगळे जाती धर्म, मुस्लिमच नाही म्हणणार, आमच्या कोकणातल्या सगळ्या जाती धर्मातली लोक खूप समंजस आहेत. इथल्या लोकांना ना की तुम्ही प्रक्षोभक वागलेलं चालत नाही, आकारतांडव करणारे लोक आवडत नाही, अनेक गोष्टी वेड्यावाकड्या करणाऱ्या गोष्टींच्या पाठीशी आमची लोक राहत नाही. संस्कारित सुसंस्कृत लोक आहेत. तुम्ही फार मोठे आरोप प्रत्यारोप कुणावरती टीका टिप्पणी केली की त्याची दखल आमची लोक घेतील अशातला भाग नाही. आमच्या लोकांचं एक आहे की आपण आपलं काम आणि आपल्यामध्येच आपल्या कुटुंबामध्ये समाधानी राहणं. फारसं इतरांशी वादविवाद करणं किंवा त्याच्यावरती हे करणं, चर्चा करणं त्यांना आवडत नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आजही निवडणुकीत इतर ठिकाणचं चित्र आणि इकडचं बघितलं तरी आमची लोक कुणाच्याही इथं जरी दिसली नाहीत, फार कुणाला दुखवणार नाही, आपल्या जवळच्या माणसाला पण दुखवणार नाही आणि समोरच्यालाही दुखवणार नाही. पण जे योग्य ठिकाणी करायचं आहे ते योग्य ठिकाणी करतात. तर आज आम्ही सहकारात आणि या क्षेत्रात काम करताना आम्हाला अडचणी येतात, पण आम्हाला ह्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी अनेक चांगली माणसं पाठीशी उभी राहिली. आज आमच्या इथे कोकणात आपण सगळे म्हणतो की सहकार रुजत नाही, कोकणातला माणूस उद्योगी नाही, कोकणातला माणूस आळशी आहे,
कोकणातला माणूस कुठल्या बाबतीत जास्त झोपून काम करत नाही, पण आज आम्ही हे उभं करताना लक्षात येतं की प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या पाठीमागे कोकणातली जनता राहते. हे आमच्या सहकारामध्ये पण आम्ही सिद्ध केलं, कारण सहकारामध्ये 1,40,000 आमचे सभासद आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं आम्हाला पाठबळ आहे. त्याचबरोबर आज डेअरीमध्ये 11,000 शेतकरी शेत घालतात, पण कुठंही आम्हाला कुठली अडचण त्यांच्याकडनं येत नाही. हे सगळं उभं जे राहतं ती लोकपार्टी असल्याशिवाय. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की लोकचा निर्णय झालेला आहे. 20 तारखेला ज्यावेळी मतदान होईल त्यावेळी लोक कशा पद्धतीनं मतदान करतील हे तर आपल्याला 23 तारखेला बघायला मिळेल. तर हे होते प्रशांत यादव. त्यांचं म्हणणं आहे की लोक विकासाच्या मुद्द्यावर नक्की आपल्याला मतदान करतील आणि लोकांचा निर्णय झालेला आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.